अतुलसाठी हा प्रश्न खरं तर. आपल्यासाठी आपल्याला याची उत्तरं माहिती आहेत, पण ह्यातला सगळ्यात डिफिकल्ट शूट करायला सिक्वेन्स कुठला होता आपल्या गणवेशमधला तुझ्यासाठी? आपल्या गणवेशसाठी होता तोच क्लायमॅक्सच्या अगोदर जो म्युझिकली जर्नी आहे, ती जर्नी फार चांगली होती. म्हणजे मी ती सतत ती म्युझिकली घोळत होतो. मला मंगेश सतत म्हणत होता की फार चांगलं आहे, कारण आम्ही दोघं ते म्युझिकली सिक्वेन्स असल्यामुळे फार कनेक्ट होतो. काय व्हिज्युअल जातील, तर तो काय करत होता, तो रात्री असा सारखा वाजवायचा की कसं असेल कसं असेल. मी त्याला व्हिज्युअली सांगायचो, ते तिथं असतील, ते तिथं असतील, ते तिथं असतील, ते तिथं. आणि तुम्ही जर गोष्ट बघाल तर ती जर्नी गोष्टीला घेऊन पुढे जाते. मी सचित पाटील एक दिवस माझ्याकडे आला आणि वंशवेल चित्रपटाचा पोस्टर पाहून म्हणाला, हुश, कुणीतरी दिला तुला सुटाबुटातलं रोल एकदाचा. नाही तर नेहमी फाटकी धोत्र, लेंगे मळले असेच रोल माझ्या वाट्याला येतात. माझा रोग तुझ्याकडे, ग्लॅमरस भूमिका तुझ्याकडे कधी येणार आहे? अतुलला विचार ना, तू अतुलला विचार आहे. मला ना, मी तुला सांगू का की कधीही कुठल्या कॅरेक्टरचा पोशाख किंवा ते कसं दिसतंय किंवा काय, हे विचार डोक्यामध्ये फार उशिरा येतात. पहिल्यांदा गोष्ट आणि कॅरेक्टर काय हेच, मग ते कॅरेक्टर आल्यानंतर मग ते असं आहे का, आपण कुठेतरी पूर्वी केलेलं, त्याचं एक स्वतंत्र वय आणि त्याचा एक स्वतंत्र जीव असतो आणि त्याचं एक त्याचं एक बॅगेज आणि एक इंटेन्सिटी घेऊन आलेला असतो. तीच आधी अपील होते. मग या सगळ्या बाह्य जी अंग आहेत त्यांच्याकडे फार लेटर ऑन लक्ष जातं. तर आता हा माझ्यातला प्रॉब्लेम आहे का प्लस पॉईंट आहे ते मला अजून कळलं नाही. 24 तारखेला आमचा गणवेश चित्रपट येतो आहे आणि तो तुम्ही सगळ्यांनी पाहावा, आवर्जून थिएटरमध्ये जाऊन तिकीट काढून पाहावा. नमस्कार, मी मुक्ता बर्वे. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.